तुमचा हा प्रवास होता शिवसेनेतनं. तुम्ही प्रहार तुमचा पक्ष काढला. हे प्रहार जे नाव आहे ते खूप इंटरेस्टिंग आहे. त्याची एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. प्रहारच का? नाही, नाना पाटेकर माझा आवडते हे होते. ते त्यांचे रोल जे डॅशिंग बोलण्याचा जो जो हे होता ना, त्यांच्या बाकी अभिनयापेक्षा जे बोलण्यावर चेहऱ्यावरचे जे Dialogue. हावभाव होते, डायलॉग, हं. ते मी बिलकुल खुश होऊन जातो. मी खूप पिक्चर पाहायचे, डबल तिबल पाहायचं. ते एक आहे ना क्रांतीवीरमध्ये, हां. ये एक तेरा खून निकाल इसका खून निकाल दोनों का भी क्या बदल अब देखा. मला खूप भावाचं. आणि ते प्रहारमधला एक सीन खूप चांगला आहे. हं. काय होतंय, नाना पाटेकर गुंडाच्या विरोधात लढतं. हं. ते फाईट करतं, ते मिलिटरीवाले असतात, हं. फाईट करतं, पण वरतून लोक गोटे मारतात नाना पाटेकरांना. हं. तू क्यों लढ रहा है हमके हमारे लिए. हं. आणि त्यांना भीती असतं का आज हा लढण, उद्या आपल्या अंगावर आले तर. बरोबर. ते जो लढतं त्याच्याच विरोधात ते नाना पाटेकरचाच विरोध करतं ती वस्ती. हं. आणि ते प्रहार, मग ते मला आवडलं. ते म्हटलं आपण प्रहार ठेवू आपल्या. मग तेव्हा मला पक्षातून काढलं ना, हं. शिवसेनेतून काढलं बरेच डाव, घेतलंय बरेच डाव. हं. आणि मग मी आता ठरवलं का आता हे झंझटच नको आपल्या मागं. आपलं आपलं आपला निर्माण. पक्ष, आपली पानटपरी सुरू करून देऊ. हं. आणि मग आम्ही आमचा प्रहार सुरू केला. असंच आम्ही 4-5 जण बसलोय. हां. आणि मी विधानसभा हारलो होतो, हं. बंडखोरी केली होती. त्याच्यानंतर या विधानसभेनंतर आपल्याला काहीतरी पाहिजे, बच्चू कडू थोडी पार्टी आहे, हं. आपण काही संघटन तयार करू. मग कोणतं, तर प्रहार, नाना पाटेकर. तर मग ते आम्ही निवडलं. म्हणजे तो जो अँग्री यंग असायचा, मी सुरुवातीला ओपनिंगला जे म्हणालो, 90च्या सिनेमामध्ये आपली पिढी जी हां हां. तो अँग्री यंग मॅन, तुमचं इन्स्पिरेशन जेव्हा बघतो आत्ता, ते इन्स्पिरेशन भगतसिंग, राजगुरू, ते सिनेमातली ती सगळी व्यवस्थेच्या विरोधात लढणारा हे सगळं. पण बऱ्याचदा हे सगळं सिनेमापुरतं बरं वाटतं. हं. वास्तवात ते खूप विचित्र असतं आणि त्याला वेडेपणा म्हणतात या जगात आजच्या. असं काही नाही आहे. मला तर माझ्यावर तर 350 गुन्हे दाखल आहे. हं. मला वाटत नाही देशात कुठल्या आमदारावर एवढे गुन्हे. आणि सगळे आंदोलनाचे आहे बरं. आंदोलनात. एक काही असा आजूबाजूचा नाही आहे. 350 मध्ये 5 गुन्ह्यात मला सजा सुनावली आहे. हं. कुठं 1 वर्षाची, कुठं 8 महिन्याची, कुठं 2 वर्षाची, 2 महिन्याची, वर्षाची नाही आहे. पण असे गुन्हे 4-5 त्यात मी अपीलमध्ये गेलो. हं. एक अपीलमध्ये गेलो नसतं मला जेलात जावं लागलं असतं. आणि आता अजून 50 गुन्ह्याचे अजून माझ्यावर सुरू आहे. हं. म्हणजे ते काय रिझल्ट येईल मला माहीत नाही. पण आम्ही हा विचारच नाही केला कधी. भगतसिंग जर बलिदान करू शकतं तर ते पहिलेपासून बिलकुल. आम्ही काही झालं ना तर मी एक अधिकाऱ्यांनी एका त्या आमच्या नाशिकमध्ये एका अपंगाला फक्त वाईट बोलला होता. हं. मी तुटून पडलो. म्हटलं हट, होई नाही शकतं. ते काय परवा असेल तो कधीच आमच्या डोक्यात एकदा ते नाही पटलं ना तर त्याचे परिणाम काय होईल हं. तो तर विचार कधीच येत नाही. बच्चू फक्त भाऊ गुस्सा क्यों आता है? म्हणजे असं म्हणतात की बच्चू भाऊला राग आला की फटकवल्याशिवाय त्याला सोडणार नाही. ही चीड जी आहे. मी स्वतःसाठी कधीच भांडलो नाही. हं. माझ्या स्वतःसाठी मी एखाद्या माझ्या निवडणुकीत मी कधी भांडलो स्वतःसाठी कधीच नाही. मी जे काही भांडण केलं ना ते दिव्यांग असेल, शेतकरी असेल, काटा मारणारे लोक असेल, म्हणजे कापसात काटा मारत होते, आम्ही तिथेच ठोकलं धरून. हं. 1000 ट्रॅक्टरांचा लिलाव होणार होता. त्या ट्रॅक्टरचं ट्रॅक्टर शेतकरी सगळे हायकोर्टातून हरून आले होते. मी गेलो. हं. मी मोठा दगड घेतला. हं. 200-300 पोलिस होते आणि तिकडे बॉम्ब फोडलं दुसऱ्या बाजूनं. मी घुसलो अंदर आणि गोटा घेतला आणि मारलं त्या ट्रॉलीवर. तो आवाज जर धडाड की नाही असा. म्हटलं तुम हर्रास करना तो दूर आहे, उसको देखेंगे ना तो भी मारूंगा मैं. आणि काढले मी 1000 ट्रॅक्टर. हां. हो, हायकोर्टात हारले होते केस सगळे. हं. फक्त 1000 रुपये भरून काढले. म्हटलं छोडना पडेगा. क्या बात. हो. आणि त्याच्यात आम्ही काय तुम्ही सांगा, जिजाऊनं स्वतःच्या देखत 8 जण घरचे गमावले. निजामशाहीनं एका दिवशी कापले होते ना. हं. त्यांच्या आईनं उचलून आणले प्रेत. 3 संभाजी त्यांच्या आयुष्यात गेले. एक संभाजी देर गेला, दुसरा संभाजी पोर गेलं आणि तिसरा संभाजी नातू गेला. तरी जिजाऊनं छत्रपतीला थांबवलंच नाही. फक्त परिवार. तर आम्ही पण म्हणतो का ही जी अवस्था आहे ना आजही तशीच आहे. तेव्हा ते वतनदार होते ना, हं. पाटील, देशमुख, कुलकर्णी, देसाई, देशपांडे, हे जे काही हिस्सा घ्यायचे ना ते आता हिस्सा तसंच घेतं. कुठं शेतकऱ्याच्या वाट्याचं त्याला भेटतंय. म्हणजे तुम्ही व्यवस्था जर पाहिली तर लुटाची व्यवस्था बदलली आहे, तंत्र बदलले आहे. लूट तेच आहे ना.
लूट कुठं लुटारू बदलली? तेच आहेत समजा. लुटारूही तेच आहे. हे म्हणाला हिंदू आणि मुसलमान असं आहे, पण मानसिकता तुमची महत्त्वाची आहे. धर्म कुठला असू द्या, पण मनात आणि मानसिकता काय आहे, वैचारिक काय, ते पाहणं फार महत्त्वाचं आहे. आणि आजही तेच होतं. तुम्ही सांगा, ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याच्यासाठी आंदोलन करावं लागतं. हे आमचं अपयश नाही आहोत, सरकारचं अपयश आहे हे. इतक्या वर्षानंतर स्वातंत्र्याच्या तर तुम्ही तर आनंद उत्सव घेऊन त्याच्या घरापर्यंत जायला पाहिजे होती ना यंत्रणा. किती लोक? 30-35 लाख. एका तालुक्यात किती? 8,000. 8 ते 9,000. 9,000च्या घरातच घरपोच सेवा झाली पाहिजे. पण आज त्या बिचाऱ्यांना मुंबईत येऊन इतकी वर्ष संघर्ष रायगडावर माझ्यावर आम्ही किती आंदोलन केले. त्या राम मोघे होते ना मंत्री, त्याच्या घरात घुसलो. 3 दिवस राहिलो आम्ही घरात. त्यांच्या ते घरात पयाले घरातून. हा आम्ही घरातच होतो मुक्कामी. मंत्र्यांच्या घरात जाऊन बसलात तुम्ही? पूर्ण ताब्यात घेतलं होतं घर. हम्म. आणि मग पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा फोन आला, मी मिटिंगला होतो. म्हटलं मिटिंग नाही, तुम्ही मिटिंगला येईपर्यंत आम्ही उठतच नाही इथून. मग मिटिंग लागली. 150 शासन निर्णय काढावा लागले. पण त्याच्यासाठी सगळ्या पक्षाच्या विंग आहे बरं, हम्म. दिव्यांग विंग. हम्म. ते काय म्हणतात, अल्पसंख्याक किंवा अशी जसं दलितांची असते तसं दिव्यांगाची आहे. पण त्याला अर्थ काय आहे? अर्थ काहीच नाही. मला एक विचारायचं आहे, म्हणजे मी कधी आलो नाही तुमच्या त्या गोष्टीसाठी, म्हणजे त्या कोर्टात कधी आलो नाही. पण जेव्हा तुमच्यावरती एखादा खटला चालत असेल तेव्हा ते जज काय म्हणतात हो, जेव्हा ते सांगतात की ह्या माणसांसाठी हा माणूस लढत होता आणि त्याच्यासाठी गुन्हा दाखल झाला, इथल्या व्यवस्थेशी लढत होता. काही पाहत नाही जज लोक असे. काही एखादा असला तर एकानंच उस्मानाबादचं त्यानं. पण त्यांनी हे, माझं काय म्हणणं आहे का, न्यायालयात जेव्हा केस जातं तर ती कशामुळं आली, यांच्यावर गुन्हे कशामुळे झाले हे पाहतच नाही. हम्म. गुन्हे दाखल झाले आणि गुन्हे दाखल झाले फक्त ती लाईन वाचते. म्हणजे 353 वाचतं की बा याने हात उचलला आणि एका अधिकाऱ्याला मारहाण केली. हा 353 कशामुळे झाला, का केला, त्यालाही दुसरी बाजू असतं ना. त्याची दुसरी बाजू. दुसरी बाजू एक, पुऱ्या हिंदुस्थानात एक न्यायाधीश नाही आहे. तुम्ही एक साधी गोष्ट सांगतोय, सातबाऱ्यावरचं नाव बदललं, तुम्ही तहसीलवर जाता, तहसील आपण अपील करतो, आयुक्ताकडे जातो, आयुक्ताकडून ते हायकोर्टात जातो, सर्वोच्च न्यायालयात जातो, 40 वर्ष लढतं आणि मग निर्णय देतं आहे, याचा सातबारा याच्या नावानं करावा. अरे, सातबारा याच्या नावानं करावा, एवढाच निर्णय? काय मूर्खपणा आहे. ज्यांनी चूक केली असेल आणि त्याच्यावर तुम्ही ताशेरे ओढून त्याच्यावर कारवाई करून सातबारा नावानं करा, असंही आलं पाहिजे ना. ओनली वन, एक कोर्ट तरी सांगा बरं निर्णय. एक निर्णय नाही या देशामध्ये असा. खूपच म्हणजे कधी कधी या न्यायालयाचं खरं तर क्यू येतं.